तर तिकडे पुण्यामध्ये सीबीआय कार्यालयामध्ये अनेक जणांची चौकशी सुरू आहे। मोठेगावकरची सीबीआय कडून चौकशी सुरू आहे। नांदेडच्या विद्यार्थिनीला उद्या चौकशीसाठी आता बोलावलं जाणार। पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे नाशिकशी जोडले गेलेत। शुभम खैरनारकडून टेलिग्राम व्हॉट्सअॅपवर पेपर प्रसारित केल्याचा संशय। पीव्ही कुलकर्णीने लिखित स्वरूपामध्ये पेपर दिल्याची माहिती आहे, तर मनीषा मांढरेनं भाषांतर करून पेपर पोहोचवल्याचा आरोप आहे। सीबीआय कडून पेपर फुटी रॅकेटचा आता तपास वेगाने सुरू आहे। लातूरचे आरसीसीचे सेंटरचे प्रमुख म्हणजे रेणुका करिअर सेंटरचे शिवराज मोठेगावकर यांना आज दिल्लीच्या न्यायालयामध्ये जे आहे ते हजर करण्यात येणार आहे। सीबीआय त्यांची गेली मागील 14 तास जे आहे ती बसून चौकशी केली। लातूरमध्ये देखील चौकशी झाली, पुण्यामध्ये देखील चौकशी झाली आणि चौकशी आणखी ते त्याच्यामध्ये दोषी आढळले। त्यांच्या घराची देखील झाडाझडती घेतली। काही डिजिटल डिव्हाइसेस असतील, बाकीच्या आर्थिक ट्रान्झॅक्शन जशा पद्धतीने ते सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या ताब्यात घेतलेल्या आहेत। त्या सीबीआयच्या कार्यालयामध्ये त्यांना आणण्यात आलं होतं आणि त्यांची देखील कसून चौकशी केली। खरं तर त्यांनी जी प्रश्नपत्रिका जी आहे आणि उत्तरपत्रिका जी आहे ती 23 एप्रिलच्या रोजी मिळवली आणि विद्यार्थ्यांना दिली आणि त्याच्यानंतर त्यांनी जाहिरात देखील केली की आपल्याच क्लासचे विद्यार्थी हे भविष्यामध्ये 2-3 विद्यार्थी आहेत त्यांना पैकीच्या पैकी मार्के मिळतील आणि ते सगळं कुठेतरी आता अंगलट आलेलं आहे। म्हणजे लातूरमधील आरसीसी म्हणजे रेणुका करिअर सेंटर चे संचालक जे आहेत शिवराज मोठेगावकर यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना आज दुपारी न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। 17 मे पुण्यातील सीबीआय कार्यालयामध्ये जप्त केलेले साहित्य, आधार कार्ड, विविध बँकांचे डेबिट्स कार्ड या अटकेमुळे लातूरसह संपूर्ण राज्यात शैक्षणिक मध्ये खळबळ उडाली आहे। कारण लातूरमध्ये मोठेगावकर हे फार मोठं प्रश्न आहे आणि त्यांच्या महाराष्ट्रामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठ्या सगळ्या ब्रँचेस देखील आहेत। याच सीबीआयच्या कार्यालयामध्ये त्यांची चौकशी झाली आणि चौकशी अंती ते दोषी आढळले। त्यांना दिल्लीच्या न्यायालयामध्ये हजर करणार। मोठेगावकरांनी पेपर कुणाला दिले, कशा पद्धतीने दिले, त्याच्यामध्ये किती विद्यार्थ्यांचा म्हणजे पालकांनी ते विकत घेतले, ते किती जणांना पोहोचवले, चौकशी अंती सर्व जे पालक असतील, विद्यार्थी असतील ते सर्व दोषी असतील। सीबीआयच्या प्राथमिक सगळ्या अहवालानुसार किंवा तपासानुसार हे देशभरातील सर्वात मोठं रॅकेट आहे, पैसे कमवण्याचं मोठं साधन आहे। त्याच्यामुळे जशी जशी याची चौकशी व्याप्ती वाढत जाईल तसतसे पालक आणि विद्यार्थी सगळ्यात या प्रकरणामध्ये अडकणार आहेत। दीपसह मी प्रीतम पुरोहित, जय महाराष्ट्र, पुणे।